नमस्कार. आज आपण 5व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 5. न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. श्लोकाचा अर्थ: ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. पूर्वीच्या श्लोकात सर्व भूते ही भगवंताने आपल्यामध्ये स्थित आहेत असे सांगितले आणि या श्लोकात भगवंत म्हणतात की ती सर्व भूते माझ्यात स्थित नाहीत. येथे या विरुद्ध उक्तीचा प्रयोग करून आणि त्याबरोबरच अर्जुनाला आपली ईश्वरी योगशक्ती पाहण्यास सांगून भगवंतांनी असे दाखविले आहे: अर्जुना, तू माझी असामान्य योगशक्ती बघ. आकाशामध्ये ढगाप्रमाणे सर्व जग माझ्यातही स्थित आहे आणि नाहीही. हे किती आश्चर्य आहे. ढगांचा आधार आकाश आहे, परंतु ढग त्यामध्ये नेहमी राहत नाहीत. वस्तुतः अनित्य असल्यामुळे त्यांची स्थिर सत्ताही नाही, म्हणून ते आकाशात नाहीत. अशाच प्रकारे हे सर्व जग माझ्याच योगशक्तीने उत्पन्न झालेले आहे आणि मीच त्याचा आधार आहे. म्हणून सर्व भूते माझ्यात स्थित आहेत, परंतु असे असूनही मी त्यांच्यापासून सर्वथा अतीत आहे. ते माझ्यात सदा राहत नाहीत. माझ्यापेक्षा भिन्न अशी त्यांची सत्ता नाही, म्हणून ते माझ्यामध्ये स्थित नाहीत. म्हणून जोपर्यंत मनुष्याच्या दृष्टीमध्ये हे जगत आहे, तोपर्यंत सर्व काही माझ्यामध्येच आहे. माझ्याशिवाय या जगाचा दुसरा कोणताही आधार नाही. जेव्हा माझा साक्षात्कार घडतो तेव्हा त्याच्या दृष्टीने माझ्याहून वेगळी कोणतीही वस्तू उरत नाही. त्यावेळी माझ्यामध्ये हे जग राहत नाही. सर्वांचा उत्पादक आणि सर्वांमध्ये व्याप्त असूनही, तसेच सर्वांचे धारण पोषण करीत असतानाही सर्वांपासून सर्वथा निर्लिप्त राहण्याची जी अद्भुत प्रभावमय शक्ती आहे, जी ईश्वराशिवाय अन्य कोणामध्येही असू शकत नाही, तिचेच प्रतिपादन येथे ऐश्वरम योगम या पदांनी केले आहे. या 2 श्लोकांमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टींना अनुलक्षून भगवंतांनी अर्जुनाला आपला ईश्वरीय योग पाहण्यासाठी सांगितले आहे. जो भूतांचे धारण पोषण करतो त्याला भूतभृत असे म्हणतात आणि जो भूतांना उत्पन्न करतो त्याला भूतभावन असे म्हणतात. मम आत्मा या पदाने भगवंतांच्या सगुण निराकार स्वरूपाचा संकेत आहे. तात्पर्य असे की भगवंतांच्या या सगुण निराकार स्वरूपाने संपूर्ण जगाची उत्पत्ती आणि त्याचे धारण पोषण होते, म्हणून त्याला भूतभावन आणि भूतभृत असे म्हटले आहे. इतके असूनही वास्तविक भगवंत या संपूर्ण जगताच्या अतीत आहेत हेच दाखविण्यासाठी भूतस्थ न म्हणजे तो भूतामध्ये स्थित नाही असे म्हटले आहे. माझे जे स्वरूप आहे ते संपूर्ण प्राण्यांना उत्पन्न करणारे, सर्वांना धारण करणारे, तसेच त्यांचे भरण पोषण करणारे आहे. परंतु मी त्या प्राण्यात स्थित नसतो, अर्थात मी त्यांच्या आश्रित नसतो, त्यांच्याशी लिप्त नसतो. तात्पर्य: जसे मी सर्वांना उत्पन्न करून आणि सर्वांचे भरण पोषण करूनही त्यांच्या आश्रित नसतो,
त्यांच्यापासून संपूर्णपणे निर्लिप्त असतो, तसेच मनुष्याने आपल्या कुटुंब परिवाराचे भरणपोषण करताना आणि सर्वांची व्यवस्था संरक्षण करताना त्यांच्याशी अहंता ममता करू नये आणि कोणत्याही देश काल परिस्थितीत राहत असतानाही आपल्याला त्यांच्या आश्रित मानू नये, अर्थात संपूर्णपणे निर्लिप्त राहावे. अशा प्रकारे आज आपण 5व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.